बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजेच देसाई ग्रुपचा महेंद्र रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट। नमस्कार, मुक्तागिरी न्यूज प्रस्तुत ज्योतिष विश्वमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण दिनांक 31 मार्च 2019 ते 6 एप्रिल 2019 या सप्ताहाचं साप्ताहिक भविष्य पाहणार आहोत। नेहमीप्रमाणेच पाहूयात आगामी सप्ताहामध्ये ग्रहस्थिती कशी असणार आहे ते। या सप्ताहामध्ये शनी, गुरु आणि केतू धनु राशीमध्ये राहणार आहेत। रवी मीन राशीमध्ये आहे, मंगळ वृषभ राशीतून जात आहे, बुध आणि शुक्र हे कुंभ राशीतून भ्रमण करत आहेत, राहू हा ग्रह मिथुन राशीमध्ये आहे, तर चंद्र हा ग्रह मकर, कुंभ, मीन आणि मेष या राशीतून भ्रमण करणार आहे। हा सप्ताह धनु आणि मकर राशीच्या व्यक्तींना विशेष अनुकूल जाणार आहे। आता पाहूयात आगामी सप्ताहामध्ये कोणकोणते शुभ मुहूर्त आहेत ते। या सप्ताहामध्ये मंगळवार दिनांक 2 एप्रिल रोजी गृहप्रवेशाचा मुहूर्त आहे। शनिवार दिनांक 6 एप्रिल 2019 रोजी गुढीपाडवा असून या दिवशी सक संवत 1941 विकारी नाम संवत्सर सुरू होत आहे। गुढीपाडव्याच्या या 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्ताच्या दिवशी साखरपुडा, जावळ काढणे, बारसे आणि गृहप्रवेशाचे विशेष मुहूर्त आहेत। शके 1940 विलंबी नाम संवत्सर या संवत्सराचा हा शेवटचा सप्ताह पाहूयात आपणा सर्वांना कसा जाणार ते। सण असो वा उत्सव, स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्स मध्ये उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। सर्वप्रथम मेष रास। मेष व्यक्तींना आगामी सप्ताहाचा पूर्वार्ध हा विशेष अनुकूल आहे। सप्ताहाच्या सुरुवातीलाच तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामं, महत्त्वाचे व्यवहार मार्गी लावू शकणार आहात। प्रॉपर्टी आणि गुंतवणूक या संदर्भात जर काही तुमची कामं असतील तर ती देखील तुम्ही आगामी सप्ताहाच्या सुरुवातीलाच मार्गी लावू शकणार आहात। सप्ताहाचा मध्य हा तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी विशेष अनुकूल आहे। सप्ताहाच्या मध्यामध्ये तुम्ही संतती सौख्याच्या संदर्भातील काही प्रश्न असतील तर त्या संदर्भात तुम्हाला नक्कीच चांगली उत्तरं मिळू शकतात। तुमच्या मुलामुलींचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात। आगामी सप्ताहाचा मध्य हा तुम्हाला महत्त्वाचे निर्णय तसंच व्यवसायातील महत्त्वाचे काही निर्णय घेण्यासाठी आणि व्यवसायामध्ये नवीन अंदाज लावण्यासाठी विशेष अनुकूल आहे। या सप्ताहाचा उत्तरार्ध मात्र आपणाला हा काहीसा अनावश्यक खर्चाचा आणि अनावश्यक कामामध्ये वेळ वाया जाण्याचा असा असणार आहे। सप्ताहाचा शेवट हा तुम्हाला मानसिक अस्वस्थतेचा आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण करणारा असा जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला तुमच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। गुढीपाडव्याचा शनिवारचा दिवस मात्र तुम्हाला विशेष आनंदाचा आणि उत्साहाचा जाणार आहे। या सप्ताहातील दिनांक 31, 1, 2, 3 आणि 6 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। आता पाहूयात वृषभ व्यक्तींना आगामी सप्ताह कसा जाणार ते। वृषभ व्यक्तींना वर्षाचा हा शेवटचा आठवडा अत्यंत अनुकूल असा जाणार आहे। तुम्ही तुमची दैनंदिन कामं, नोकरी व्यवसायातील रोजची कामं, घरातील लहान सहान कामं व्यवस्थित रीतीने पार पाडू शकणार आहात। आगामी सप्ताहातील सर्व दिवस तुम्हाला विशेष अनुकूल असल्यामुळे या सप्ताहामध्ये तुम्हाला विशेष असं आनंददायी आणि आशादायक वातावरणामध्ये काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे। या सप्ताहामध्ये तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामं, महत्त्वाचे व्यवहार मार्गी लावू शकणार आहात। प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीच्या संदर्भातली तुमची कामं विनासायास तुम्ही पार पाडू शकणार आहात। त्याचप्रमाणे घरातील देखील जी काही छोटी मोठी कामं असतील ती सुद्धा मार्गी लावण्यामध्ये तुम्हाला या सप्ताहामध्ये यश मिळणार आहे। या सप्ताहातील सर्व दिवस तुम्हाला अनुकूल असल्यामुळे प्रवासासाठी तुम्हाला हा सप्ताह विशेष अनुकूल आहे। या सप्ताहामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात। आर्थिक लाभाचे देखील समाधानकारक योग असेच या सप्ताहामध्ये येणार आहेत। शनिवारचा गुढीपाडव्याचा दिवस मात्र तुम्हाला कामाचा ताण आणि दगदगीचा आणि धावपळीचा असा जाण्याची शक्यता आहे। या सप्ताहातील दिनांक 31 ते 5 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। आता पाहूयात मिथुन रास।
मिथुन व्यक्तींना आगामी सप्ताहाची सुरुवात ही थोडी निराशाजनक असणार आहे. सोमवारचा दिवस तुम्हाला धावपळीचा, कामाचा ताण आणि दगदग देणारा असा जाण्याची शक्यता आहे. मंगळवार नंतर मात्र तुमचा उत्साह आणि उमेद विशेष असणार आहे. सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही तुमची महत्त्वाची कामं मार्गी लावू शकणार आहात. मानसिक अस्वस्थता कमी झाल्यामुळे विशेष उत्साहाने आणि उमेदीने तुम्ही कार्यरत राहणार आहात. सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला आर्थिक लाभाचे विशेष योग संभवतात. मानसिक अस्वस्थता, मनावर येणारा ताण कमी झाल्यामुळे साहजिकच तुम्ही तुमच्या अनेक कामांमध्ये सुयश प्राप्त करू शकणार आहात. घरातील जी काही छोटी मोठी कामं आहेत त्यामध्ये देखील तुम्हाला सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये विशेष यश प्राप्त होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा लाभेल. तुम्ही विशेष हिरारीने आणि उत्साहाने सार्वजनिक कामामध्ये सहभागी होणार आहात. या सप्ताहातील दिनांक 1 ते 6 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत आणि शनिवारचा म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस हा तुम्हाला विशेष आर्थिक लाभाचा आणि आनंददायी असा जाणार आहे. कर्क रास, कर्क व्यक्तींना आगामी सप्ताहाची सुरुवात ही अत्यंत उत्साहजनक आणि आनंददायी अशीच असणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्ही तुमची दैनंदिन कामं, रोजची कामं व्यवस्थित रीतीने पार पाडू शकणार आहात. तुमचा उत्साह आणि उमेद हा सप्ताहाच्या सुरुवातीला विशेष असणार आहे. तुमच्या जोडीदाराचं सहकार्य तुम्हाला व्यवस्थित लाभणार आहे. मानसिक प्रसन्नता देणाऱ्या काही घटना सप्ताहाच्या सुरुवातीला नक्कीच घडून येतील. सप्ताहाच्या मध्ये 1-2 दिवस मात्र तुम्हाला प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला तुमच्या कामाचा ताण आणि दगदग जाणवण्याची शक्यता आहे. प्रवासाचं जर काही तुम्हाला नियोजन करायचं असेल तर ते शक्यतो एकतर तुम्ही सप्ताहाच्या पूर्वार्धात किंवा सप्ताहाच्या शेवटी करावं. आगामी सप्ताहातील दिनांक 31, 4, 5 आणि 6 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत आणि त्यातूनही गुढीपाडव्याचा शनिवारचा दिवस हा तुम्हाला व्यवसायामध्ये विशेष आनंददायी आणि आर्थिक लाभ घडवून आणणारा असाच जाणार आहे. सिंह रास, सिंह व्यक्तींना सध्याचं ग्रहमान हे आरोग्याच्या दृष्टीने तितकंसं अनुकूल नसल्यामुळं सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला काही वेळा आरोग्याच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे. अनावश्यक कामामध्ये तुमचा वेळ आणि पैसा वाया जात असल्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे. मानसिक अस्वस्थतेचा तुम्हाला सामना करावा लागण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग किंवा प्रवासाचं नियोजन तुम्हाला जर काही करायचं असेल तर ते शक्यतो या सप्ताहामध्ये तुम्ही टाळावं. वाहन चालवताना देखील तुम्हाला विशेष दक्षता आणि सावधानता बाळगावी लागणार आहे. ऍक्सिडेंट होणं किंवा वाहनांवरून पडणं, वाहन धडकणं यासारख्या गोष्टी आगामी सप्ताहामध्ये घडू शकतात. त्याबद्दल तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या सप्ताहाचा उत्तरार्ध हा तुम्हाला मानसिक अस्वस्थता कमी करणारा असा जरी असला तरीही तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सप्ताहाच्या मध्यामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं योग्य ते सहकार्य लाभेल. दैनंदिन कामं किंवा रोजची कामं, नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामं ही तुम्ही सप्ताहाच्या मध्यामध्ये मार्गी लावू शकणार आहात. सिंह व्यक्तींना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या सप्ताहातील दिनांक 1, 2, 3 आणि 6 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहे. शनिवारचा गुढीपाडव्याचा दिवस हा तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष सुसंधी मिळवून देणारा असाच असण्याची शक्यता आहे. उत्तम दर्जा, गुणवत्ता व विश्वासाचे अतूट नाते म्हणजेच ठक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. भूकंपरोधक व ग्राहकांच्या गरजेनुसार बांधकाम क्षेत्रातील एकमेव नाव ठक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. कन्या रास, कन्या व्यक्तींना आगामी सप्ताहाची सुरुवात ही प्रियजनांच्या दृष्टीने विशेष अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन परिचय होतील किंवा व्यवसायामध्ये तुम्ही नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. अपेक्षित गाठीभेटी झाल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आगामी सप्ताह हा विशेष आर्थिक लाभाचा असा म्हणावा लागेल. सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला विविध लाभ होतील. आर्थिक लाभाचे विशेष योग येणार आहेत. सप्ताहाच्या मध्ये मात्र तुम्हाला काही वेळा प्रकृतीच्या तक्रारी जाणवण्याची शक्यता आहे. अनावश्यक कामात वेळ वाया जात असल्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे. प्रवासामध्ये आणि वाहने चालवताना तुम्हाला विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये तुमचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना घडतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं योग्य ते सहकार्य लाभेल. तुम्ही विशेष उत्साहानं आणि आनंदाने कार्यरत राहणार आहात. सप्ताहाच्या शेवटी शनिवारी म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस
हा तुम्हाला काहीसा धावपळीचा आणि दगदगीचा जाण्याची शक्यता आहे। या सप्ताहातील दिनांक 31, 4 आणि 5 हे 3 दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। तुळ रास, तुळ व्यक्तींना आगामी सप्ताहाची सुरुवात ही विशेष आनंददायी अशीच आहे। तुम्हाला मानसिक प्रसन्नता लाभेल, तुमचे मन अत्यंत आनंदी आणि आशावादी राहील। सप्ताहाच्या मध्ये 1-2 दिवस तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात। महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आगामी सप्ताहाचा मध्य हा तुम्हाला विशेष अनुकूल आहे। व्यवसायामध्ये जर काही अंदाज तुम्हाला लावायचे असतील तर त्यासाठी देखील सप्ताहाचा मध्य तुम्हाला विशेष अनुकूल आहे। तुम्ही या सप्ताहामध्ये तुमच्या मुलामुलींकडे विशेष लक्ष देऊ शकणार आहात, त्यांच्याबरोबर काही आनंददायी क्षण तुम्ही घालवू शकणार आहात। प्रियजनांचा तुम्हाला सहवास लाभेल, अपेक्षित गाठीभेटी पडतील आणि त्यामुळे नवीन हितसंबंध निर्माण होण्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे। या सप्ताहाचा शेवट हा तुम्हाला काहीसा अनावश्यक खर्चाचा आणि मानसिक अस्वस्थतेचा जाण्याची शक्यता आहे। या सप्ताहामध्ये तुम्हाला थोरा मोठ्यांचं आणि वरिष्ठांचं विशेष सहकार्य लाभेल। या सप्ताहाचा शेवटचा दिवस शनिवारचा गुढीपाडव्याचा दिवस हा तुम्हाला विशेष आनंदाचा आणि उत्साहाचा असा जाणार आहे। या सप्ताहातील दिनांक 31, 1, 2, 3 आणि 6 हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। वृश्चिक रास, वृश्चिक व्यक्तींना आगामी सप्ताहातील सोमवार ते शुक्रवार हे सर्व दिवस विशेष अनुकूल आहेत। सप्ताहाच्या सुरुवातीला नातेवाईकांचे तुम्हाला विशेष सहकार्य लाभेल, नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील, तुम्हाला तुमच्या भावंडांचं आणि भाऊबंदकीचं विशेष सहकार्य लाभणार आहे। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादी सुसंधी लाभण्याच्या दृष्टीने सप्ताहाची सुरुवात ही तुम्हाला विशेष अनुकूल असणार आहे। सप्ताहाचा मध्य हा तुम्हाला प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीची कामं करण्यासाठी विशेष अनुकूल आहे। या सप्ताहामध्ये तुम्ही अनेक कामं मार्गी लावू शकणार असल्यामुळे नोकरीतील तुमचे महत्त्वाचे प्रश्न किंवा व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार तुम्ही मार्गी लावू शकणार आहात। सप्ताहाचा शेवट हा तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि व्यवसायामध्ये अंदाज लावण्यासाठी विशेष अनुकूल आहे। या सप्ताहातील शेवटचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस हा तुम्हाला मानसिक अस्वस्थतेचा किंवा अनावश्यक खर्चाचा जाण्याची शक्यता आहे। या सप्ताहातील दिनांक 31 ते 5 हे सर्व दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। धनुरास, धनु व्यक्तींना आगामी सप्ताह हा अनेक दृष्टीने अनुकूल आहे। या सप्ताहामध्ये तुमचं आरोग्य अत्यंत उत्तम राहणार आहे, तुमचं मनोबल, आत्मविश्वास हा विशेष असणार आहे आणि त्यामुळेच मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून तुम्ही अनेक कामामध्ये आगामी सप्ताहामध्ये सुयश मिळवणार आहात। या सप्ताहाची सुरुवात ही तुम्हाला आर्थिक लाभासाठी विशेष अनुकूल आहे। सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्ही व्यवसायातील उधारी आणि वसूलवारीची कामं मार्गी लावू शकणार आहात। कर्ज प्रकरणाची जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्या संदर्भातही सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला चांगली उत्तरं मिळण्याची शक्यता आहे। सप्ताहाच्या मध्ये तुम्हाला नातेवाईकांचं सहकार्य लाभेल, नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील, घरातील लहानसहान कामं, दैनंदिन व्यवहार तुम्ही यशस्वी रीतीने या सप्ताहामध्ये पार पाडू शकणार आहात। गुढीपाडव्याचा शेवटचा दिवस हा तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी विशेष अनुकूल आहे। या सप्ताहातील दिनांक 31 ते 6 हे सर्वच दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत। मकर रास, आगामी सप्ताहाची सुरुवात ही मकर व्यक्तींना विशेष आर्थिक लाभाची असणार आहे। विशेष करून कला क्षेत्रामध्ये, नाट्य, अभिनय यासारख्या क्षेत्रांमध्ये, त्याचप्रमाणे ज्वेलरी, साड्यांचे दुकान, सौंदर्य प्रसाधन यासारख्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मकर व्यक्तींना आगामी सप्ताह हा विशेष आर्थिक लाभाचा जाणार आहे। बौद्धिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनाही आगामी सप्ताह विशेष अनुकूल आहे। या सप्ताहातील चंद्राची भ्रमण तुम्हाला विशेष अनुकूल असल्यामुळे या येणाऱ्या सप्ताहामध्ये तुम्ही तुमची अनेक कामं मार्गी लावू शकणार आहात। तुम्ही तुमचे नोकरीतील महत्त्वाचे प्रश्न सोडवू शकणार आहात। व्यवसायातील महत्त्वाचे व्यवहार करण्यासाठी आगामी संपूर्ण सप्ताह तुम्हाला विशेष अनुकूल आहे। प्रवासासाठी सुद्धा आगामी सप्ताह तुम्हाला विशेष अनुकूल आहे, त्यामुळे प्रवासाचं नियोजन करण्यास काहीच हरकत नाही। या सप्ताहामध्ये तुम्हाला अनेक दृष्टीने विविध लाभ होणार आहेत। मानसिक प्रसन्नता आणि आनंद देणारा हा सप्ताह असणार आहे। सध्या आपल्या राशीला 7.5 जरी सुरू असली तरी या वर्षाचा हा शेवटचा आठवडा तुम्हाला मानसिक प्रसन्नता, नवीन आशावाद देणारा
असाच असणार आहे। या सप्ताहाचा शनिवारचा दिवस म्हणजेच गुढीपाडवाचा दिवस हा तुम्हाला वाहन खरेदी, प्रॉपर्टी आणि आर्थिक गुंतवणूक यासाठी विशेष अनुकूल आहे। या सप्ताहातील सर्वच दिवस हे मकर व्यक्तींना विशेष अनुकूल जाणार आहेत। कुंभ रास, कुंभ व्यक्तींना आगामी सप्ताहाची सुरुवात ही काहीशी मानसिक अस्वस्थतेची जाणार आहे। सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवतील। वाहन चालवताना तुम्हाला सप्ताहाच्या सुरुवातीला दक्षता घ्यावी लागणार आहे। सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र तुमचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना घडतील। तुम्हाला विशेष मानसिक प्रसन्नता लाभेल। तुम्हाला या सप्ताहामध्ये विशेष अशी एक गोष्ट आहे की या सप्ताहातील ग्रहमान हे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या दृष्टीने विशेष अनुकूल आहे। तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये जर काही आर्थिक उलाढाल करायची असेल, काही आर्थिक नवीन निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा सल्ला हा विशेष उपयुक्त ठरणार आहे। त्याचप्रमाणे तुमचा व्यवसाय जर भागीदारीमध्ये असेल तर भागीदारी व्यवसायामध्ये सुद्धा कुंभ व्यक्तींना या सप्ताहामध्ये विशेष आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत। या सप्ताहामध्ये तुमचं मन अत्यंत प्रसन्न असणार आहे। मानसिक अस्वस्थता ही कमी असणार आहे। प्रवासाच्या दृष्टीने सप्ताहाचा उत्तरार्ध तुम्हाला विशेष अनुकूल आहे। या सप्ताहातील दिनांक 1 ते 6 हे संपूर्ण दिवस तुम्हाला अनुकूल आहेत आणि शनिवारचा गुढीपाडव्याचा दिवस हा तुम्हाला नातेवाईकांच्या गाठीभेटी यासाठी विशेष अनुकूल जाणार आहे। मीन रास, मीन व्यक्तींना आगामी सप्ताह हा संमिश्र स्वरूपाचा आहे। सध्याचं ग्रहमान हे मीन व्यक्तींना वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने तितकंसं अनुकूल नाहीये। आगामी सप्ताहामध्ये वैवाहिक जीवनामध्ये मतभेदाला तुम्हाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर वागताना किंवा बोलताना अत्यंत शांत आणि संयमी भूमिका ठेवावी लागणार आहे। तुम्ही जर भागीदारी व्यवसाय करत असाल तर भागीदारीसाठी देखील सध्याचं ग्रहमान हे मीन व्यक्तींना अजिबात अनुकूल नाहीये। त्यामुळे तुम्ही भागीदारी व्यवसायामध्ये विशेष दक्षता तुम्हाला घ्यावी लागणार आहे। सप्ताहाचा उत्तरार्ध हा तुम्हाला मानसिक प्रसन्नतेचा असणार आहे। सप्ताहाच्या सुरुवातीला जी तुमची काही कामं रखडलेली असणार आहेत ती तुम्ही सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये नक्कीच मार्गी लावू शकणार आहात। सप्ताहाच्या उत्तरामध्ये तुमचा इतरांवर प्रभाव राहील। दैनंदिन कामं, महत्त्वाची कामं यासाठी तुम्हाला सप्ताहाचा उत्तरार्ध विशेष अनुकूल आहे। आगामी सप्ताहातील शेवटचा शनिवारचा गुढीपाडव्याचा दिवस हा तुम्हाला विशेष आर्थिक लाभाचा आणि मानसिक प्रसन्नतेचा त्याचबरोबर कौटुंबिक सौख्याचा जाण्याची शक्यता आहे। या सप्ताहातील दिनांक 31, 4, 5 आणि 6 हे दिवस मीन व्यक्तींना विशेष अनुकूल आहेत। हे होतं शके 1940 विलंबी नाम संवत्सर या संवत्सराचं शेवटच्या सप्ताहाचं साप्ताहिक भविष्य। पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार। आपणालाही ज्योतिषशास्त्रीय काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण नक्की भेट देऊ शकता गार्गी ज्योतिषालय, संभाजीनगर, सातारा। बदलत्या जगाबरोबर आज सातारा शहरही बदलतंय। उद्योग बाजारपेठा नवी रूपं घेत आहेत। घारगे साळुंखे असोसिएट्सचा राजसी शॉप व्हेन्यू पोवई नाक्यासारख्या परिसरात ही अप्रतिम वास्तू उभी राहते। देखण्या राजसीमध्ये प्रवेश करताच आपल्या समोर दिसेल नव्या संकल्पनेचा डोळे दिपवून टाकणारा उत्कृष्ट नमुना। प्रशस्त कॉरिडॉर असणाऱ्या राजसीमध्ये रेस्टॉरंट, ज्वेलर्सची दुकानं, रेडीमेड कपड्यांच्या शोरूम्स, स्पोर्ट्स, कॉस्मेटिक्सच्या दुकानांची रेलचे सातारकरांसाठी आणि पर्यटकांसाठी भव्य 3 स्टार हॉटेल इथं आकार घेत आहे। स्वच्छ वातावरणात इथल्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद काही वेगळाच असणार आहे। तर आतल्या बाजूला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये उत्कृष्ट डिशेसची चव तुम्हाला चाखता येणार आहे। तर निसर्गरम्य सातारच्या सफरीसाठी आलेल्या पर्यटकांसाठी सज्ज असतील इथले प्रशस्त सूट्स आणि आरामदायी रूम। येणाऱ्या पिढीची आणि नव्या बाजारपेठांची संकल्पना ओळखून राजसी शॉप व्हेन्यूची निर्मिती केली जाते, जिथं जुन्या संकल्पना बाजूला ठेवून नव्या पिढीच्या अपेक्षा पूर्णत्वाला जाणार आहेत। पुण्या मुंबईच्या जवळ गेलेली आजची सातारची पिढी राजसी शॉप व्हेन्यू हाच पर्याय म्हणून बघणार आहे।